तर कोकणानंतर आता पूर्व विदर्भाचा भाग अजून सुद्धा मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये दिसतोय। दमदार पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत। चंद्रपुरात काही तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट बघायला मिळतंय। दमदार पावसाची प्रतीक्षा इथल्या शेतकऱ्यांना बघायला मिळते। पेरण्या सुद्धा यामुळे खोळंबलेल्या आहेत। चंद्रपुरात काही तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट बघायला मिळतंय। जितेंद्र शिंगडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। जितेंद्र, अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षा आहे। चंद्रपुरात काही तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचं पण संकट दिसतंय, काय परिस्थिती आहे? अमित, 7 जूनला मृग नक्षत्र लागतं आणि त्यानंतर जे आहे ते शेतकरी पावसाची वाट पाहत असतात। मात्र आता 17 दिवस उलटून गेलेले आहेत जून महिन्याचे। मात्र पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही किंवा मान्सूनही दाखल झालेला नाही। काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस येतोय, मात्र तो मान्सून पूर्वही नाही किंवा मान्सूनही नाही। त्यामुळे ज्या पेरण्या आहेत त्या खोळंबलेल्या आहेत। अनेक म्हणजे त्यामध्ये गोंदिया असेल, भंडारा, गोंदिया किंवा चंद्रपूर असेल, या ठिकाणी पेरण्या अजूनही खोळंबलेल्या आहेत। नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये काल 17 दिवसानंतर पाऊस झालेला आहे, मात्र तो शहरातील काही भागामध्ये झालेला आहे। जिथे पावसाची गरज आहे, शेतकऱ्यांची गरज आहे, तिथे अजूनही पाऊस झालेला नाही। या पावसामुळे काल नागरिकांना थोडा उन्हापासून दिलासा मिळाला, उकाड्यापासून दिलासा मिळाला। मात्र पेरण्या ज्या आहेत त्या अजून खोळंबलेल्या आहेत। तर कुठे काही पेरण्या प्रमाणात काही लोकांनी केलेल्या होत्या, काही शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या की थोडा पाऊस पडलेला होता। काही तालुक्यांमध्ये ज्यामध्ये भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीचा समावेश आहे, त्या धूळ पेरण्या केलेल्या होत्या। मात्र अजूनही ते दमदार पाऊस आलेला नाही आणि मान्सून दाखल झाला नाही। त्यामुळे या पेरण्या जे आहेत ते दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। चंद्रपूरमध्ये 1000 हेक्टरवर जवळपास कपाशीचं लागवड करण्यात आलेली होती शेतकऱ्यांनी, मात्र तेही आता पाऊस आलेला नसल्याने दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। त्यामुळे एकूणच पाहता आता जो आहे मान्सून कधी येतो तो महत्त्वाचा आहे। मान्सून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, कारण जेव्हापर्यंत 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कुठलंही पेरणी करू नये असंही आवाहन कृषी विभाग आणि प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत पाऊस येत नाही, दमदार पाऊस येत नाही, तोपर्यंत पेरण्या अशाच खोळंबलेल्या असतील। जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाला सुरुवात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। मात्र त्याच वेळी निश्चित जितेंद्र, त्यामुळे पाऊस कधी येतो आणि शेतकऱ्याची चिंता कधी मिटते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।